आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बातम्यांचा वेगवान आढावा अर्थात बातमी 36 जिल्ह्यांची। काहींच्या मेंदूला बुरशी आली आहे, त्यांची बुरशी काढण्याचं काम करा असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। नाव न घेता त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। वाघनखांच्यावरून राजकारण करणं हा शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला। त्यांना इतक्या दिवसात जे जमलं नाही ते आम्ही केलं, शिवरायांच्या कार्याचा सन्मान आम्ही केला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले। ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनख साताऱ्यात आणण्यात आली आहेत। या निमित्तानं पुरातत्व विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुढचे 10 महिने ही वाघनख साताऱ्यातल्या संग्रहालयात इतिहासप्रेमींना पाहता येतील। वाघनख साताऱ्यात आली ही अभिमानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आणि सरकारचे आभार मानले। जे वाघनखांना बदनाम करतात त्यांना हात जोडून विनंती आहे, कृपया बदनामी करू नका, वाघनखांच्याबद्दल कोणी गैरसमज पसरवू नका असं आवाहन करत त्यांनी विरोधकांना टोला लगावला। ज्या वाघनखांची नोंद इतिहासात आहे त्या वाघनखांच्याबद्दल गैरसमज पसरवू नका असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराज यांचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं स्मारक दिल्लीत व्हावं अशी मागणी सरकारकडे केली। ज्यांना वाघनख आणायची नव्हती ते म्हणाले वाजत गाजत का आणली नाहीत, मग ब्रिटिश सरकारनं काही नियम अटी घालून दिलेत, जर अटी शर्ती मोडल्या तर ते केव्हाही वाघनख घेऊन जाऊ शकतात असं सडेतोड उत्तर शंभूराज देसाई यांनी दिलं आणि विरोधकांची तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला। विशाळगडावरच्या अतिक्रमणाच्या प्रकरणावरून संभाजीनगरमध्ये एमआयएमनं आंदोलन केलं। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। विभागीय आयुक्तालयाच्या समोर हे आंदोलन झालं। इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जलील यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा अशी आग्रही मागणी केली। तसंच आम्ही शांत आहोत पण आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय। पावसाळ्यात अतिक्रमण तोडता येत नाही हे सरकारला माहीत नाही का असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलाय। कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदर करतो पण पोरगा तोडफोड करणार आणि बाप जाऊन लोकांचं सांत्वन करणार हे चालणार नाही अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली। विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधातल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। कारवाईला स्थगिती देताना उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलंय, भर पावसात सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवा, सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोड कारवाई होणार नाही असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत। विशाळगड अतिक्रमण प्रकरणामध्ये सरकारचा कट असून सरकार हे घडवतंय। अनेक दिवस तणावपूर्ण वातावरण आहे। कोर्टानं निर्दोष ठरवून सुद्धा पोलिसांना का अडवलं गेलं, या प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव होता असा प्रश्न उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधलाय। मुस्लिम संघटनांच्याकडून विशाळगड आणि परिसरात झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देत मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली। विशाळगड आणि गाजापूर इथे घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी नांदेडमध्ये एमआयएमच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते। बीडच्या माजलगावमध्ये मुस्लिम समाज आक्रमक झालाय। मुस्लिम समुदायाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात आलं। विशाळगडावरील घटनेची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात एमआयएमच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। एमआयएमच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळेला एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनही केली। विशाळगड अतिक्रमण प्रकरणाच्या निषेधार्थ बुलढाण्यात एमआयएम आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दोषींवर कारवाई करून
त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली। या घटनेला संभाजीराजे जबाबदार असल्याचा आरोप सुद्धा यावेळी केला गेला। विशाळगड हिंसाचार प्रकरणी अकोल्यामध्ये विविध मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या आहेत। अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले होते। त्यांनी इथल्या हिंसाचाराच्या विरोधात निदर्शनं केली। यावेळेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी धोक्याच्या पाणी पातळीवरून वाहतीये, तर कर्ली नदी ही इशारा पातळीच्या इथे वाहतीये। त्यामुळे बांदा अळवाडी या परिसरात इशारा देण्यात आला आहे। तसंच बांदा मच्छी मार्केट हे पुरात बुडालंय। अनेक घरांमध्ये सुद्धा पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे। कोल्हापूरच्या विशाळगड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसला। पावसामुळे इथलं सगळंच वातावरण बदलून गेलं। मोठा गारवा निर्माण झाला। अनेक ठिकाणी पाणी साचण्याची मात्र शक्यता आहे। नंदुरबार जवळच्या शहादा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे सारंगखेडा परिसरातली पिकं पाण्याखाली गेली। शेतीला तलावाचं रूप आलंय। नुकसान झालेल्या भागांचा पंचनामा करून भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा केली आहे। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सशुल्क दर्शन पास आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहे। यासाठी मंदिर संस्थांच्याकडून एक ॲप तयार करण्यात आलं आहे। त्यामुळे आता घर बसल्या सशुल्क पास तुम्हाला काढता येईल। 22 जुलैपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। पंढरपुरात शासकीय पूजेचा मान बागलणच्या आहिरे या शेतकरी दाम्पत्याला मिळाला आहे। पूजेच्या नंतर गावी परतलेल्या आहिरे दाम्पत्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळेला भव्य मिरवणूक काढून विठूनामाचा गजरात हा सगळा परिसर दुमदुमून गेला। कोल्हापुरात कराड तालुक्यातील कुमठा इथे महामार्गावर दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून दरडीचा काही भाग रस्त्यावर येत होता। त्यामुळे महामार्गावरची एका बाजूची वाहतूक ही तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली होती। या दुर्घटनेत दरडीच्या खाली 2 मृतदेह सापडले। मात्र आजच्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। परभणी जिल्ह्यात 1.5 लाखपेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार असल्याचं परभणी जिल्ह्यातील महिलांचं म्हणणं आहे। अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवता यावा अशी मागणी या महिलांनी केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे इथे पोलीस स्टेशनच्या समोर उड्डाणपुलावर विविध ठिकाणी तडे गेले आहेत। हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीनं बंद करण्यात आला असून कामाच्या दर्जाबद्दल भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोकणामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं कोकण रेल्वेचा वेग मंदावलाय। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस 2 तास उशिरानं धावली आहे, तर LTT मडगाव 2.5 तास उशिरानं धावते आहे। मंगला एक्सप्रेस ही सुपरफास्ट गाडी सुद्धा 1 तास विलंबानं धावत आहे। शहापूरमधील गावी खाडे विद्यालय रस्ता शालेय विद्यार्थ्यांसाठी अडथळ्यांचा मार्ग बनलाय। शाळेच्या वेळेत हा रस्ता 4 व्हीलर वाहनांसाठी बंद करावा अशी आग्रही मागणी शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आली। मात्र या मागणीकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत असल्यानं विद्यार्थ्यांना त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। अकोल्यातील तेल्हारा शहरात मुस्लिम बांधव कब्रस्थानमध्ये जाण्यात येण्यासाठी वापरणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। विविध धार्मिक विधींसाठी मुस्लिम बांधवांना कसरत करत जावं लागतं। मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रश्न तातडीनं मार्गी लावू असं आश्वासन दिलं। मात्र शासन निधीच्या अभावी कब्रस्थानच्या रस्त्याचा प्रश्न रेंगाळलाय। वाशिमच्या जयपूरमधील अनुष्का गादेकरनं थायलंडमधल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलंय। कझाकिस्तानच्या पैलवानाचा पराभव करत तिनं सुवर्णपदकाची कमाई केली। त्यामुळे अनुष्का गादेकरचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे।
हिंगोली नगर परिषदेच्या फायर ब्रिगेडच्या ताफ्यात 2 अत्याधुनिक बुलेट दुचाकी आल्या आहेत। या बुलेट दुचाकींच्या मध्ये सुसज्ज अग्निशमन यंत्रणा असणार आहे। आगीची घटना घडली तर तात्काळ पोहोचण्यासाठी या दुचाकी निश्चितपणे उपयोगी पडतील असा विश्वास नगर परिषदेने व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सामावून घेण्याकरता इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासह तहसीलदार कार्यालयावर सुद्धा अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद मोर्चा काढला। आंबेगाव तालुक्यातील गोहे आश्रम शाळेतील पोषण आहारात अळ्या सापडल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी उबाठा सेनेच्या आदिवासी कार्यालयावर धडक मोर्चा काढत उबाठा सेनेनं केली आहे। या सगळ्या प्रकरणात कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन सुद्धा करण्यात आलं। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। अंशतः अनुदानित शिक्षक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। अकोला शहराच्या डाबकी रोड भागातील कॅनॉल रस्त्याचं काम 25 ते 30 वर्षांपासून प्रलंबित आहे। रस्त्याचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असून महापालिकेनं याकडे लक्ष न दिल्यास पालिकेच्या परिसरातच आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेमार्फत देण्यात आला आहे। लोकसभेत तुम्ही उत्तम काम केलं, आता विधानसभेच्या तयारीला लागा, सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन शरद पवार यांनी जनतेला केलंय। आता फक्त महाराष्ट्र सर्वसामान्यांचा आहे। सामान्यांच्या हिताचं सरकार दिल्लीत आणायचं असेल तर ते आणण्यासाठी तुमची शक्ती हवी आहे अशी सादही शरद पवार यांनी घातली। माळशिरसमधून उत्तम जानकर तर बारामतीमधून योगेंद्र पवार आमदार असतील अशा प्रकारचं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केलंय। ते बारामतीतल्या एका मेळाव्यात बोलत होते। जागरण साहेबांचं आणि बोकडं साहेबांची आणि वाढप्या दुसऱ्याच कोणाला तरी ठेवलं म्हणून काय तो जाणकाराचा मालक होतो का? त्यामुळे या दोन्ही ठिकाणी शरद पवार साहेब जो निर्णय घेतील आणि उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याकरता प्रयत्न करू असं म्हणत जानकर यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। UPSCनं पूजा खेडकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। पूजा खेडकरला IAS केडर रद्द करणं आणि तिला सर्व परीक्षांमध्ये बाद ठरवणं यासाठी एक तातडीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। दौंडच्या केडगावमधील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेच्या अधीक्षकाच्या पत्नीनंच 3 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भास्कर निरगुट्टी असं लैंगिक अत्याचार झालेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी यवत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान विधान परिषदेचे आमदार उमा खापरे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।